मुस्कान साहिलचा भयानक कट. सौरभच्या निर्गुण हत्येचे संपूर्ण रहस्य. साहिल, तू लवकर घरी ये. सौरभ झोपला आहे. मुस्कानच्या या फोन नंतर साहिल चुलका सौरभच्या घरी पोहोचला. सौरभच्या शेजारी बसून मुस्कान आणि साहिल गांजा ओढत होते. ड्रगच्या नशेत साहिल आणि मुस्कानने सौरभची हत्या केली. दोन्ही हात आणि डोके कापले आणि शरीराचे 4 तुकडे केले. मग तो हात आणि डोके हातात घेऊन 800 मीटरच्या अंतरावर फिरत राहिला. जेव्हा त्यांना शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावता आली नाही तेव्हा ते साहिलच्या घरी घेऊन गेले आणि दोघेही तेथेच झोपले. 4 मार्च रोजी सकाळी मृतदेहाचे तुकडे पुन्हा सौरभच्या घरी आणण्यात आले. ड्रम आणि सिमेंट विकत घेतले. सर्व भाग घरी साठवले होते. मग तो सिमलाला गेला. मुस्कानशी लग्न केले आणि त्याचा हनीमून साजरा केला. पण 13 दिवसांनी हत्येची कहाणी उघडकीस आली. पोलीस कोठडीत 6 तासांच्या चौकशी दरम्यान सौरभला त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल काही काळापासूनच माहिती असल्याचे समोर आले. मुस्कानची आई म्हणाली, सौरभ एका करोडपती कुटुंबातील होता. तो मुस्कानसाठी त्याचे घर सोडून आला. सौरभ मुस्कानवर आंधळेपणाने प्रेम करत होता. आमची मुलगी वाईट वागणारी होती. मुस्कान माझी मुलगी असली तरी तिला फाशी दिली पाहिजे, यापेक्षा कमी काही नाही. दरम्यान सौरभची आई रेणू म्हणाली की तिच्या नातवाला या घटनेची माहिती आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की नात त्यांना सांगत होती की बाबांना ड्रममध्ये ठेवण्यात आले आहे. कदाचित नातीने खुनींना हे सर्व करताना पाहिले असेल, म्हणूनच तिला तेथून काढून टाकण्यात आले. प्रथम मुस्कान आणि साहिलचा कबुली जबाब ऐका. आईने मला कोफ्ते दिले. मुस्कानने त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मुस्कानसोबतच्या प्रेमविवाहामुळे सौरभला त्याच्या कुटुंबाने नाकारले असले तरी ते नाते अजूनही टिकून होते. याच कारणामुळे सौरभ हत्येपूर्वी 3 मार्च रोजी रात्री इंद्रनगर येथील त्यांच्या घरी गेला होता. तिथे त्याच्या आईने जेवणासाठी कोफ्ते बनवले होते आणि तो परत आल्यावर त्याच्या आईने ते पॅक करून त्याला दिले होते. सौरभ रात्री 8:30च्या सुमारास कोफ्ते घेऊन घरी परतला आणि मुस्कानला वाढण्यासाठी दिले. स्वयंपाकघरात मुस्कानने सौरभला वाढलेल्या कोफ्त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. 9:30 वाजता दोघांनी एकत्र जेवण केले. मग सौरभ झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेला. मुस्कानने सांगितले की ती रात्री 10:30च्या सुमारास सौरभच्या खोलीत गेली. मी त्याला हलवले पण तो शुद्धीवर होता. रात्री 11:30च्या सुमारास सौरभ पूर्णपणे बेशुद्ध झाला. यानंतर मुस्कानने साहिलला फोन केला. ती म्हणाली, आता तू लवकर घरी ये. सौरभ बेशुद्ध पडला आहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास साहिल सौरभच्या इंद्रनगर येथील घरी पोहोचला. दोघेही बेडरूममध्ये गेले. साहिलने प्रथम सौरभ पूर्णपणे बेशुद्ध आहे की नाही ते तपासले. साहिल म्हणाला, तुमच्या हातून एक नवीन आयुष्य सुरू होईल. पूर्णपणे समाधानी झाल्यानंतर साहिल स्वयंपाकघरात गेला आणि कापण्यासाठी 2 मोठे चाकू घेऊन आला, जे त्याने आधीच नियोजनानुसार खरेदी केले होते. आता साहिल मुस्कानला म्हणाला, तुला हे काम पूर्ण करावे लागेल. तू सौरभला मारशील. मुस्कान ठीक आहे. मग त्यानंतर साहिलने प्रथम मुस्कानला चाकू कसा धरायचा आणि तो शरीरात कसा वार करायचा हे शिकवले. दोघेही सुमारे 20 मिनिटे हे सर्व करत राहिले. मग तो त्याच बेडरूममध्ये गांजा ओढत बसला. या काळात साहिल मुस्कानला हे एक चांगले काम आहे आणि ही एक नवीन आयुष्याची सुरुवात आहे असं सांगत राहिला. हे तुमच्या स्वतःच्या हातांनी घडले पाहिजे. मुस्कानने पाय धरले आणि साहिलने हात धरले आणि मृतदेह बाथरूममध्ये घेऊन गेले. आता मुस्कान गांजाच्या नशेत होती. प्रथम तिने खोलीच्या बाजूला ठेवलेला कूलर चालू केला. यानंतर मुस्कानने चाकू हातात घेतला आणि सौरभच्या छातीच्या डाव्या बाजूला ठेवला. चाकूची टीप हृदयाच्या ठिकाणी होती. साहिलने वरून मुस्कानने हात आपल्या हातांनी धरले. मग तिने चाकू जोरात त्याच्या छातीत खुपसला. सौरभला उचकी आली, पण तो आधीच बेशुद्ध झाला होता, म्हणूनच ओरडही बाहेर आली नाही. रक्त झऱ्यासारखे वेगाने वाहू लागले. साहिलला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून त्याने त्याच्या छातीत एक एक करून आणखीन 3 वार केले. यावेळी दोघांनी चाकू एकत्र धरला होता. जेव्हा त्यांना वाटले की सौरभचा श्वास थांबला आहे, मग मुस्कानने पाय धरले आणि साहिलने सौरभचे हात धरले.
दोघांनीही त्याला उचलले आणि बाथरूम मध्ये घेऊन गेले। आधी गळा कापला, नंतर हात। सर्वप्रथम साहिलने सौरभचा गळा कापला। या काळात मुस्कान दारात उभी राहून सर्व काही पाहत राहिली। साहिलने शरीराचे अवयव पॅक करण्यासाठी बॅग मागितल्या। काही दिवसांपूर्वी मुस्कानने ऑनलाईन पॅकिंग बॅग खरेदी केल्या होत्या, ती त्या घेऊन आली। तोपर्यंत साहिलने त्याचे 2 हात कापून शरीरापासून वेगळे केले होते। मृतदेहाचे अवयव एका पिशवीत ठेवण्यात आले होते। डोके आणि दोन्ही हात एका पिशवीत भरलेले, पायांसह धड एका मोठ्या पिशवीत भरलेले होते। मग दोघांनीही ब्लीचिंग पावडरने बेडरूम आणि बाथरूम स्वच्छ करायला सुरुवात केली। मुस्कानने 10 किलो ब्लीचिंग पावडर ऑनलाईन खरेदी केली। हे सर्व करताना सुमारे 2:30 वाजले। रात्री 3 वाजताच्या सुमारास साहिलने धड आणि पाय असलेली मोठी बॅग बेडरूमच्या बेडच्या बॉक्समध्ये लपवली। वर कपडे ठेवले, जेणेकरून कोणी ते उघडले तरी कोणालाही ते कळणार नाही। मग त्याने डोके आणि हाताचे तुकडे असलेली बॅग घेतली आणि ब्रह्मपुरीतील त्याच्या घराकडे निघाला। साहिलचे घर ब्रह्मपुरीतील सौरभच्या घरापासून सुमारे 800 मीटर अंतरावर होते। तेथे पोहोचल्यानंतर दोघेही एकत्र झोपले। साहिल मुस्कानने घंटाघर येथून सिमेंटचे ड्रम विकत घेतले। 4 मार्च रोजी सकाळी 7 वाजता साहिलने मुस्कानला सांगितले, आता तू बाजारात जा, 1 ड्रम सिमेंट आणि वाळू खरेदी करा। मुस्कान आणि साहिल रात्री 9 वाजता घराबाहेर पडतात। ते शारदा रोड आणि घंटाघर येथून सर्व सामान खरेदी करतात। त्यानंतर दोघेही रात्री 10:30 वाजता सौरभच्या घरी परत येतात। त्याने घरून डोके आणि हात असलेले एक बॅगही आणली होती। त्याने बेडच्या आतून पिशव्या बाहेर काढल्या, ड्रममध्ये सिमेंटचे द्रावण बनवले। मग ड्रम जमिनीवर ठेवण्यात आला। प्रथम त्यात सिमेंट मिश्रण ओतले गेले, त्यानंतर शरीराचे अवयव एक एक करून जोडले। हात आणि डोके उशाच्या कव्हरमध्ये ठेवले होते। दोघांनी मिळून ड्रम परत सरळ ठेवला। यानंतर सिमेंट आणि वाळूपासून बनवलेले द्रावण वरून भरले। घरातील एका खोलीत ड्रम ठेवला होता आणि त्यावर झाकण ठेवले होते। नंतर त्यावरही सिमेंटचा लेप लावला, जेणेकरून ते सील होईल आणि वास बाहेर पसरणार नाही। मुस्कान आणि सौरभ यांना एक मुलगी आहे, ती तिच्या आईकडे सोडून गेली। पालकांना सांगितले, मी सौरभ सोबत हिमाचल प्रदेश, शिमला, मनालीला जाणार आहे। मी काही दिवसांनी परत येईन, तुम्ही लोक काळजी करू नका। सौरभ लंडनहून आला तेव्हा त्याच्या बँक खात्यात 6 लाख रुपये होते। तेथे त्याचा पगार सुमारे 1 लाख रुपये होता, पण तो एका परदेशी फसवणुकीच्या प्रकरणात सामील असल्याने त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले जात नव्हते। म्हणजे खाते जप्त झाले, पण त्याआधी सौरभने मुस्कानच्या बँक खात्यात 1 लाख रुपये ट्रान्सफर केले होते। सौरभ घर खर्चासाठी मुस्कानला दरमहा 10,000 रुपये देत असे। त्याच रकमेतून मुस्कानने सिमलामध्ये 54,000 रुपयांना एक खोली आणि एक कॅब बुक केली। मग दोघेही तेथून कॅबने सिमलाला गेले। दोघेही 13 दिवस वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले, फिरले। ते एका मंदिरात गेले आणि एकमेकांना हार घातले। मग त्यांनी हॉटेलमध्ये त्यांचा हनीमून साजरा केला। मुस्कान सौरभच्या मोबाईलवरून मेसेज करत राहिली। साहिलच्या विनंतीवरून मुस्कानने सौरभचा मोबाईल सोबत घेतला। या काळात तिला येणारे कॉल आले नाहीत, परंतु लोकांना संशय येऊ नये म्हणून तिने व्हॉट्सअपवर चॅटिंग केले आणि सौरभ म्हणून मेसेजची चाचणी घेतली। ती वारंवार सौरभच्या मित्रांना नेटवर्कच्या समस्येबद्दल सांगत होती। पोलिसांना काही व्हॉट्सअप मेसेज मिळाले आहेत, ज्यामध्ये लिहिले आहे, मी एका पार्टीत आहे, इथे खूप आवाज आहे, मी बोलू शकणार नाही। यानंतर सर्वांना वाटले की सौरभ आणि मुस्कान हिल स्टेशनमध्ये फिरत आहेत। मुस्कान आणि साहिल मेरठला परतले। जेव्हा मुस्कान तिच्या आई वडिलांच्या घरी आली तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना भेटण्याचा आग्रह करू लागली। यानंतर मुस्कानने तिच्या आईला सांगितले की तिने साहिल सोबत मिळून सौरभची हत्या केली आहे। तिचे लग्न साहिलशी एका मंदिरात झाले। हे ऐकून मुस्कानचे वडील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला पोहोचले। संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली। यानंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली। सौरभला साहिल आणि मुस्कानच्या अफेअरबद्दल माहिती होती। सौरभ कुटुंबातील तणावामुळे त्रस्त होता। पोलीस कोठडीत साहिलने कबुली केली की सौरभला मुस्कान आणि माझ्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाली होती। मी मुस्कानच्या घरी खूप वेळा जायचो। सौरभने माझ्याशी याबद्दल
भांडणही केले की मी त्याच्या घरी का जाते. सौरभला मर्चंट नेव्हीमधील नोकरी गमवावी लागली होती. तो लंडनमधील एका बेकरीमध्ये काम करू लागला. म्हणूनच तो मुस्कानवर जास्त नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा प्रकारे मुस्कान आणि सौरभमध्ये दोन प्रकारचे तणाव सुरू झाले. प्रथम पैशाची समस्या, दुसरे म्हणजे प्रेमसंबंध. स्नॅपचॅटवर 3 अकाउंट आई आणि भावाच्या वेशात मुस्कानशी बोलत होतो. सौरभ लंडनमध्ये राहत होता, त्यामुळे साहिल आणि मुस्कान जवळ आले. मुस्कानला साहिल जास्त आवडतो हे समोर आले, पण तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. साहिल अंधश्रद्धाळू होता. त्याने स्नॅपचॅटवर 3 आयडी तयार केल्या. माझ्या नावाने, माझ्या भावाच्या आणि आईच्या नावाने. साहिल या आयडीवरून मुस्कानला मेसेज करत राहतो की साहिल तुमच्यासाठी योग्य मुलगा आहे, त्याला तू आवडतेस. कधी तो त्याच्या आईच्या आयडीवरून मेसेज करायचा, तर कधी मुस्कानला तिचा भाऊ म्हणून ओळख करून फसवायचा. हळूहळू मुस्कानलाही वाटू लागले की सौरभपेक्षा साहिल हा चांगला पर्याय आहे. साहिलची आजी म्हणाली, तो दारू प्यायचा, मुलीबद्दल माहिती नाही. आजी म्हणाली, जेव्हा हत्येची चर्चा होत होती तेव्हा मी घरी नव्हते. त्याची खोली वरच्या मजल्यावर आहे. तो ड्रग्ज घेतो, कदाचित कधी दारू पितो. तो कोणाशीही बोलत नाही. त्याने मला कधीही कोणत्याही मुलीबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा पोलीस साहिलच्या घरी पोहोचले तेव्हा घरात फक्त वृद्ध आजी आढळली. साहिलच्या आईचे 18 वर्षापूर्वी निधन झाले. वडील ग्रेटर नोएडामध्ये काम करतात. साहिलचा मोठा भाऊ आशिषही लंडनमध्ये काम करतो. साहिलचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे आणि त्याला एक बहीण आहे. ती दिल्लीत काम करते. बीकॉम केल्यानंतर साहिल सीएची तयारी करत आहे. आई म्हणाली, मुस्कानला फाशी द्यायला हवी. मुस्कानचे वडील प्रमोद म्हणाले, साहिल गेल्या 2 वर्षापासून आमच्या मुलीसाठी ड्रग्ज आणत होता. इंजेक्शन, गांजा. खरं तर एके दिवशी मी अचानक मुस्कानच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे सिगारेटचा वास पसरला होता. मी विचारल्यावर ती म्हणाली, बाबा, शेजारी घरात कोणीतरी दारू पित असेल. मला कल्पना नाही. ते रडून म्हणाले की आम्ही तिच्या चुका लपवायचो. आई कविता म्हणाली, माझ्या मुलीने सौरभसोबत खूप चुकीचे केले. सौरभ एका करोडपती कुटुंबातील होता, पण त्याने मुस्कानसाठी आपले घर आणि सर्वस्व सोडले. माझ्या मुलीने खूप वाईट काम केले आहे. जरी मुस्कान माझी मुलगी असली तरी मी तिला फाशी द्यायला हवी असे म्हणेन. यापेक्षा कमी शिक्षा असू नये.